कोल्हापूरमधील शिंगणापूर उत्तरेश्वर पेठ मार्गावर उत्तरेश्वर ओढ्याचं पाणी रस्त्यावर आलंय. त्यात एका इलेक्ट्रिक दुचाकी असणाऱ्या महाशयांनी या ओढ्याच्या रस्त्यावर आलेल्या पाण्यातून दुचाकी घेऊन जाण्याचं धाडस केलंय. व्हिडिओमध्ये साफ दिसतंय हे दुचाकीस्वार हेल्मेट घालून दुचाकी चालवत आहेत, पण ते हेल्मेट फक्त डोक्याचं संरक्षण करतं. अक्कल सुरक्षित ठेवण्याचं काम ते करत नाही हे हा व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात येत असेलच. महाशय, जरा विचार करा. ती तुमची लाडकी इलेक्ट्रिक बाईक पाण्यातून जाताना शॉर्ट सर्किट झालं तर काय होईल याचा विचार केलाय का? की तुम्हाला वाटतं पाण्यातून जाताना तुमची बाईक पॉवर जनरेट करेल आणि ती कधीच बंद पडणार नाही? काही दिवसांपूर्वीच शिंगणापूरच्या दुसऱ्या बाजूला एका चारचाकी चालकाने असाच जलप्रवासाचा पराक्रम केला होता आणि तो पुराच्या पाण्यात आपल्या चारचाकीसह अडकला होता. सुदैवाने आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांनी त्या चारचाकीसह त्या इसमाला सुरक्षित बाहेर काढलं. तुमचं हे धाडस पाहून तर पाण्यातले मासेही आता विचार करत असतील, या माणसाला आम्हीच रस्ता दाखवावा की काय? एकीकडे प्रशासन लोकांना पाण्यात न जाण्याचं आवाहन करतंय आणि तुम्ही थेट लाईव्ह डेमो देताय की पाण्यातून कसं जायचं. मग असं असेल तर पुढच्या वर्षी पूर आला तर लोकांना मार्गदर्शक म्हणून तुम्हालाच बोलवावं लागेल. मंडळी, जरा शांत डोक्यानं विचार करा. जीव महत्वाचा आहे की पाण्यातून मोटारसायकल चालवण्याची ही नको असलेली हौस? कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा हा नुकसानदायक नक्कीच ठरू शकतो. त्यामुळे अशा नैसर्गिक आपत्तीमधून चुकीच्या प्रकारे मार्ग काढत आपला जीव धोक्यात घालू नका. महाराष्ट्र दिनमानतर्फे जनहितार्थ.